स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवली आवळा कँडी। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असतं आणि आवळा खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। पण हा आवळा आपण रोजच खाऊ शकत नाही, कारण की आवळे आपल्याला रोजच भेटत नाही। आवळा हे सीजनेबल फळ आहे, त्यामुळे या सीझनमध्ये आवळे भेटतात ना, तर अशा पद्धतीने आवळा कँडी नक्की करून पहा। आवळा कँडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 किलो आवळे। हे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत। आता हे आवळे वाफेवर शिजवून घ्यायचे। त्यासाठी पातेल्यामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने आवळे ठेवले आणि 15 मिनिटासाठी वाफवून घेतले। 15 मिनिट झालेले आहेत। मी गॅस बंद केला आणि इथे आवळे बघू शकता तुम्ही किती छान शिजून निघालेले आहेत। तर अशा पद्धतीने आवळे वाफेवर शिजून घ्यायचे। शिजून घेतलेले आवळे थंड करून घ्यायचे। इथे आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत। आवळे थंड करायला ठेवले होते, तर जरा जास्तच थंड झालेले आहेत। खूप कोरडे दिसत आहेत आवळे, कारण की आवळे थंड होईपर्यंत मी दुसरं काम करून घेतलं आणि त्यानंतर आता हे आवळ्याच्या फोडी काढून घेत आहे। आवळे वाफेवर शिजवल्यामुळे आवळ्याच्या फोडी सहज निघत आहेत बघा। आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व फोडी मी काढून घेत आहे। आवळ्याच्या फोडी सर्व काढून झालेल्या आहेत। आता ह्या आवळ्याच्या फोडी एका बरणीमध्ये टाकायच्या आहेत, आवळ्याच्या फोडी आणि साखर। तर त्यासाठी मी इथे काचेची बरणी घेतली। काचेची बरणी स्वच्छ कोरडी करून घ्यायची। त्यामध्ये अजिबात ओलावा असायला नाही पाहिजे, कारण की ओलावा असला ना तर या फोडींना बुरशी येण्याची शक्यता असते। सर्वात अगोदर आवळ्याच्या फोडी बरणीमध्ये टाकायच्या। थोड्याशा आवळ्याच्या फोडी टाकायच्या, त्यानंतर साखर टाकायची, त्यानंतर परत आवळ्याच्या फोडी टाकायच्या, त्यानंतर साखर टाकायची, असे लेयर टाकत राहायचे। आता ही आवळा कँडी बनवण्यासाठी साखर घेतलेली आहे ना, ती आवळ्याच्या समप्रमाणात वजनामध्ये घ्यायची। म्हणजेच जेवढे आवळे असतील तेवढेच साखर घ्यायची। आता मी इथे आवळे मोजून घेतले ना, तेव्हा 1 किलो होते आणि त्यानंतर मी धुवून घेतले काही आवळे। तर त्या आवळ्याच्या काही फोडी आवळे खराब निघाले, ते बाजूला काढले। त्यानंतर फोडी काढल्यानंतर त्या आवळ्यातल्या बिया निघाल्या। आवळ्याच्या फोडी आणि बिया वेगळे केल्यानंतर या फोडी मी परत मोजून घेतल्या, तर त्या 700 ग्राम भरल्या। तर 700 ग्रामच मी साखर घेतली आणि अशा पद्धतीने साखरेच्या आणि आवळ्याच्या फोडींची लेयर लावले आणि राहिलेली साखर याच्या वरतून टाकून घेतली। त्यानंतर बरणीचं झाकण लावून घेतलं। आता ही बरणी रोज सकाळ संध्याकाळ थोडीशी हलवून घ्यायची। असे 3 दिवस आपल्याला ही बरणी ठेवायची आहे। 3 दिवस बरणी हलवून ठेवल्यामुळे साखर पूर्ण फोडींमध्ये मिक्स होते आणि या फोडींना बुरशी येत नाही। 3 दिवसानंतर मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघा। रोज मी काय दाखवलेलं नाही बरणी हलवताना। आता 3 दिवसानंतर इथे 4थ्या दिवशी ही बरणी मी खोललेली आहे आणि आवळ्याच्या फोडी बघू शकता तुम्ही किती छान रसरशीत झालेल्या आहेत। आता या फोडी आपण बाहेर काढून घेऊ, एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि या बरणीमधला जो रस निघालेला आहे, साखरेचा पाक तयार झालेला आहे, तो बाजूला काढून घेऊ। तर इथे मी एका चाळणीवरती फोडी काढून घेतलेल्या आहेत। या फोडीमधला आवळ्याचा पाक पूर्ण निथळून घेतल्यानंतर या फोडी सुकायला ठेवायच्या आहेत। या फोडी गाळून घेतल्यानंतर आवळ्याचं जे पाणी निघालेलं आहे, म्हणजे पाक आहे तो एक प्रकारचा, तर तो आपण फेकायचा नाही। त्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगते पुढे। त्या अगोदर आपण या फोडी एका प्लेटमध्ये पसरून घेऊ आणि या वाळायला ठेवायच्या आहेत। या फोडी अगदीच कडकडीत वाळून घ्यायच्या नाही, तर सुकवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये जो आवळ्याचं पाणी निघालेलं आहे, पाक निघालेला आहे, त्या पाकाचा ओलावा नाही राहिला पाहिजे। अशा पद्धतीने सुकवून घ्यायच्यात। तर तुम्ही घरामध्ये पण फॅनच्या हवाखाली या सुकवू शकता। पण सध्या जास्त कडकडीत ऊन नाही आहे, कोवळं ऊन आहे, थंडीचे दिवस आहेत, तर त्यामुळे मी गच्चीवर ठेवणार आहे या फोडी। तर इथे मी आता गच्चीवर आलेले आहे आणि ते बघू शकता बाजूच्या बॉक्समध्ये ना आवळ्याच्या फोडी दिसत आहेत तुम्हाला, सुकवून घेतलेल्या, वाळवलेल्या आहेत, त्या कडकडीत वाळवलेल्या। जे खराब आवळे निघाले होते ना, त्या फोडी मी अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत। तर त्या वाळून घेतलेल्या आवळ्याच्या फोडींची मी पावडर करणार आहे केसांना जेव्हा मेहंदी लावतो ना, तर मेहंदीमध्ये टाकण्यासाठी। आणि इथे बघा आवळ्याच्या फोडीची प्लेटवर मी अशा पद्धतीने पातळ ओढणी झाकून ठेवलेली आहे। अशा पद्धतीने झाकून ठेवल्यामुळे ना पक्षापासून पण फोडीचं सुरक्षित राहतील आणि त्यामध्ये धूळ कचरा पण जाणार नाही। आता आवळ्याच्या फोडीमधून जो पाक निघालेला आहे, त्या पाकाचं काय करायचं मी तुम्हाला सांगते। आता मी हा पाक गॅसवर ठेवलेला आहे आणि यामध्ये घालते अर्धी वाटी साखर। छोटी वाटी घेतलेली आहे, तर ती अर्धी वाटी घेतली साखर, कारण की हा पाक जो निघालेला आहे आवळ्याच्या फोडीमधून तो खूप आंबट आहे। आणि जरी आपण साखर या आवळ्याच्या फोडीमध्ये घातलेली होती, पण ती साखर त्या आवळ्याच्या फोडीने शोषून घेतलेली आहे आणि उरलेला जो पाक आहे तो खूप आंबट निघतो। त्यामुळे त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आणि हा पाक गरम करून घेतला। आता हा पाक किती गरम करायचा, तर अगदी चांगले 1 तार येईपर्यंत गरम करून घ्यायचा, पाकच तयार करून घ्यायचा। जास्त घट्टही करायचा नाही हा पाक। 1 तार तुटायला लागली ना, त्यानंतर गॅस बंद करायचा। आता इथे पाक चेक करताना जास्त गरम पाकाला हात लावायचा नाही, थोडंसं फुकून घ्यायचा, त्यानंतर चेक करायचा। असा 1 तारी पाक झाला ना, त्यानंतर गॅस बंद करायचा।
तयार झालेला पाक मी खाली उतरून ठेवला. हा पाक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा, त्यानंतर एखाद्या बरणीत भरून ठेवायचा. थंड झाल्यानंतर हा पाक घट्टसर होतो. हा पाक पूर्ण थंड झालेला आहे आणि आता बघू शकता हा पाक अगदी मधासारखा झाला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, एकदम मधासारखा थिकनेस आहे या पाकाचा. हा पाक एखाद्या काचेच्या भरणीत भरून ठेवायचा, वर्षभर टिकतो. या पाकापासून तुम्ही सरबत पण करून पिऊ शकता. 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचाभर पाक घालायचा आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा, मिक्स करायचं, छान सरबत तयार होतो. किंवा मग हा पाक अशा पद्धतीने ब्रेडला लावून पण तुम्ही खाऊ शकता. मुलांना पण आवडतो. दिसायला मधासारखा दिसतो, त्यामुळे मुलं आवडीने खातात. यामध्ये भरपूर आवळ्याचा रस असतो, त्यामुळे हा पाक फेकायचा नाही, अशा पद्धतीने यूज करायचा. मागच्या आठवड्यामध्ये मी आवळ्याचा गूळ घालून जाम बनवला होता. तीही रेसिपी चॅनलवर अपलोड आहे, नक्की पहा. आता आपण आवळा कँडी कशी तयार झाली ते पाहू. तर इथे बघू शकता तुम्ही, खूप छान आवळा कँडी तयार झालेली आहे. 3 दिवस मी आवळा कँडी सुकवून घेतली आणि ही आवळा कँडी दिसायला इतकी कमी दिसत आहे कारण की रोज आमच्या घरचे वरती जाऊन आवळा कँडी खात होते. आम्ही सगळेच जण खात होतो कारण की ती इतकी छान लागत होती ना. आणि आता या आवळा कँडीमध्ये ना शुगर पावडर टाकू शकता तुम्ही किंवा नाही टाकली तरी चालेल. कारण आवळा कँडी बनवताना मी जेवढे आवळे घेतले तेवढीच साखर घेतली. या प्रमाणामध्ये साखर घातली ना तर आवळा कँडी जास्त आंबट होत नाही. त्यावरून शुगर पावडर लावण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि खूप छान रसरशीत आवळा कँडी दिसते बघा. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. 10 संत्रे खाल्ल्यानंतर जेवढे विटॅमिन्स आपल्याला मिळते तेवढे एका आवळ्यामधून मिळतात. त्यामुळे सीझन आहे, आवळेही आता सध्या बाजारात आहेत, तर अशी आवळा कँडी नक्की बनवून ठेवा आणि वर्षभर खा. ही आवळा कँडी फ्रीजच्या बाहेरसुद्धा वर्षभर टिकते. तर मग आजची ही आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.